नमस्कार. नांदेड प्राईममध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण आहोत सरदेश पांडे हुरडा पार्टी यांच्या या ठिकाणी आपण एक भेट दिलेली आहे आज. आणि आपल्यासोबत आहेत अध्यापक महाविद्यालयाचे विद्यार्थी जे की आता एका चांगल्या ठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याशी आज आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. मी अरुण सदाशिवराव विहिटकर, सेवानिवृत्त शिक्षक, पाथरी. आम्ही या ठिकाणी सरदेश पांडे हुरडा पार्टीमध्ये गेट टुगेदर घेण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. आम्ही 1982 ते 1984 या 2 वर्षामध्ये शासकीय अध्यापक विद्यालय परभणी येथे शिक्षण घेतलेले आहे. तेव्हापासून गत 2 वर्षापासून आमची अशी इच्छा होती की गेले 40 वर्ष आम्ही एकत्र आलेलो नव्हतो, एकमेकांना भेटलेलो नव्हतो. परंतु म्हणतात ना, मित्र ही ऊर्जा असते, मित्र एक शक्ती असते. आणि आता या काळात आम्हाला ऊर्जेची आणि शक्तीची फार गरज होती. आणि तेव्हापासून आम्ही विचार करत होतो की आमचं एक गेट टुगेदर व्हावं. म्हणून गतवर्षीपासून आम्ही या विचारात असताना एक दिवस शासकीय अध्यापक महाविद्यालयाला गेलो असतो. त्यात इतक्या जणांशी कॉन्टॅक्ट कसा करायचा, तर तिथे आमच्या ओळखींचे जे सर होते त्यांच्याकडून आम्ही हाजरी पुस्तक मिळवलं आणि त्याच्यातून आमचे नाव त्या ठिकाणी शोधले आणि जितक्यांना कॉन्टॅक्ट करता येईल तेवढ्यांना कॉन्टॅक्ट केला. आम्ही एकूण 40 होतो, त्यापैकी 28 जणांशी आम्ही कॉन्टॅक्ट करू शकलो. आणि 28 जणांपैकी आज आम्ही 26 जण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. सर, एवढ्या वर्षानंतर तुम्ही तुमच्या मैत्रिणींना भेटलात, मग तुमचा हा अनुभव कसा होता? अतिशय चांगला. इतक्या दिवसानंतर आम्ही भेटल्यानंतर सुखदुःखाच्या गोष्टी झाल्या, एकमेकांचे कौटुंबिक चर्चा झाली आणि एक आनंदी वातावरण निर्माण झालं. खूप काळानंतर एकमेकाला भेटल्यामुळं त्यांचं कौटुंबिक जीवन कसं आहे, त्यांनी प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये कसा विकास केला आहे, कोणकोणत्या संकटातून आपण वर आलेलो आहोत, यावर सविस्तर चर्चा होऊन प्रत्येकाच्या जीवनातले अनुभव त्यांनी या ठिकाणी सांगितले. तर पूर्वीच्या काही टेक्नॉलॉजी नव्हती, म्हणजे साहजिकच आहे की मोबाईल कोणाकडे जास्त जणांकडे नव्हते. मग तुम्ही त्यांच्याशी संपर्क कशा प्रकारे केला आणि तुम्ही ठरवलं की ठामपणे त्यांच्याशी आम्हाला भेटायचंच आहे, तर ते कसं शक्य झालंय? एकदा आम्हाला नावं मिळाले, त्यानंतर आम्ही 4-5 जण कॉन्टॅक्टमध्ये होतो. आणि नावं मिळाल्यामुळं काय झालं की आम्ही प्रत्येकाच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणी ना कोणीतरी होतं आणि त्याचा नंबर मिळवण्याचा आम्ही प्रयत्न केला. नंबर मिळवला, आम्हाला 1 वर्ष लागलं हे सगळं नियोजन करायला आणि त्या नियोजनातून आज आम्ही सक्सेस झालेलो आहोत. आज अतिशय आनंदानं आमचं गेट टुगेदर या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यांच्यासोबतच अजून एक त्यांचे मित्र आहेत, त्यांच्याशीही आपण या ठिकाणी चर्चा करूया. या ठिकाणी तुम्ही सर्वजण मित्रमंडळ भेटला, तर तुमचा अनुभव कसा होता आजचा? प्रथमतः सगळ्या माझ्या मित्राला मी धन्यवाद देतो की इथं जे गेट टुगेदर ठरलं होतं त्यांना मुख्य कारण म्हणजे सगळ्यांनी एकत्र यावं, सगळ्याचे सुखदुःख वाटून घेता यावेत आणि सगळ्यांच्या विचारांची देवाणघेवाण व्हावी, या दृष्टिकोनातून आम्ही एक विचाराची बैठक तयार व्हावी. परत कॉलेजचे दिवस आम्हाला आठवावेत आणि परत आम्हाला पूर्वीच्या जी ऊर्जा होती, आज आम्ही सगळे पेन्शनर आहोत, परंतु आमचं वय जरी झालं असेल तर आम्ही मनाने तरुण आहोत आणि ती ऊर्जा या देशपांडे हुरडा पार्टी याच्यात आल्यानंतर आम्हाला सगळ्याच्या अनुभवातून मिळाली. इथलं त्यांचं खूप मोठं सहकार्य आम्हाला इथं मिळालं आणि सगळ्यांनी अत्यंत चांगला प्रतिसाद देऊन एक नवीन ऊर्जा आम्ही आता आमच्या नवीन तरुण मुलांना, मित्रांना आम्ही सांगू शकतो किंवा आम्ही 42 वर्षानंतर एकत्र आलो, परंतु विचार आमचे अजून तसेच पूर्वीसारखे तरुण विचार आहेत आणि ह्या विचाराने आम्हाला आमचा सगळा थकवासुद्धा इथून दूर झालेला आहे आणि एकदम फ्रेश होऊन निघालेलो आहोत. सर, आत्ताच्या काळामध्ये मोबाईल्स आहेत, सोशल मीडिया आहे, तरीही भेटी बऱ्याच वर्षानुवर्ष होत नाहीत मित्रमंडळांच्या. मग त्यांच्यासाठी तुम्ही काय एक हे द्याल? काय माहिती आहे का, सोशल मीडिया भरपूर वाढलेला आहे. हाय हॅलो मोबाईलवरून संपर्क होतो, व्हॉट्सअप कॉल होतात, परंतु ती अटॅचमेंट नाही राहत जितकी प्रत्यक्ष भेटीमध्ये अटॅचमेंट राहते. कारण की ते प्रत्यक्ष बोलतो, आपण डोळ्यात डोळा घालून त्यांना बोलतो, संवाद होतो, आपण गळाभेट घेऊ शकतो आणि आज ते प्रत्यक्ष इथे अनुभवाला आले. 42 वर्षानंतर आमच्या डोळ्यातून अश्रू आले भेटताना. हा एक आजच्या या प्रसंगाला खूप मोठा अनुभव आमचा आहे. त्यामुळे असे गेट टुगेदर होणं गरजेचं आहे. सोशल मीडिया आता वाढलेला आहे, पण आमच्या काळामध्ये त्यावेळेस नव्हता. आम्ही प्रत्यक्ष जाऊन भेटायचो.
आता फक्त सोशल मीडियावर व्हॉट्सअपवर एखादा संदेश दिला इथपर्यंतच माणूस मर्यादित आहे, परंतु प्रत्यक्ष भेटला की त्याचा आनंद दुधात साखर पडल्यासारखा होतो. म्हणजे हा एक सुखद अनुभव आणि सुखाचे अश्रू आज तुम्ही या ठिकाणी सगळ्यांच्या याच्यामध्ये सुखदुःखांमध्ये सहभागी झालेला आहात. निश्चितच मॅडम, तुम्ही आम्हाला इथं बोलण्याची संधी दिली आणि आमचा आनंद शतगुणित केला. आमच्या शिक्षकाला एक माईक असल्यावर बोलावंच वाटतं, परंतु तुमच्या माध्यमातून आम्ही सगळ्यापर्यंत पोहोचणार आहोत. सगळ्याच इथं उर्दू मिडियमच्या सुद्धा विद्यार्थी आमच्यासोबत होते. ते आज विद्यार्थी म्हणून आम्ही जगलो. आज आम्ही उड्या मारल्या, इथं घोडेस्वारी केली, इथं आम्ही ते पाळण्याहून फिरलो, घसरगुंडीसुद्धा आम्ही खेळली. एक कॉलेजचं जीवन पुन्हा आम्हाला एक नवं चैतन्य देऊन गेला. जसं एखादा साप नवीन काठ टाकून पुढं तरारीनं पळतो धावतो, तसं आज आमच्या जीवनामध्ये वाटलं. खूप आनंद वाटला. सगळे एकत्र आलो आणि आम्ही असंच पुढं सुद्धा एकत्र येण्याचा प्रयत्न करू. ईश्वर आम्हाला तशी बुद्धी देव आणि आम्ही एकत्र येऊ आणि आम्ही आपला जीवनातला आनंद द्विगुणित करू आणि पुढच्या पिढीला संदेश देत राहू किंवा तुम्ही या, जमा, एकत्र व्हा. आणि सोशल मीडियावर जरी जग जवळ आलं असेल, परंतु मनानं तुम्ही जवळ या आणि शरीरानं जवळ या. संबंध ठेवा एकमेकाचे आणि एकमेकाचं सहकार्य करा, काम करत राहा. त्यावेळी कॉलेज लाईफच्या याच्यामध्ये असा एखादा क्षण असेल की जो तुम्हाला आताही आठवणीमध्ये आहे, अविस्मरणीय असा क्षण आपण म्हणू शकतो? ज्यावेळेस कॉलेजमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा व्हायच्या, एक वक्तृत्व स्पर्धेमध्ये एक असंबद्ध भाषण म्हणून अशी एक स्पर्धा होती. ही एका वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी संबंध नाही आला पाहिजे. आता संबंधित वाक्य बोलून आपण अर्धा तास बोलू शकतो, 10 मिनटं 15 मिनटं बोलू शकतो, परंतु ह्या वाक्याशी दुसऱ्या वाक्याशी संबंध आलाच नाही पाहिजे. अशा प्रकारची स्पर्धा आमच्या सरांनी ठेवली होती. बोलणारे भरपूर व्यक्ती होते, परंतु 1-2 वाक्याच्या वर बोलू शकले नाहीत, गडबडून गेले. कारण की समजा आता एक उदाहरण सांगतो, पाऊस पडत आहे, कुत्रा रडत आहे, शर्टचे बटन लागले नाही, असे एका वाक्याचा दुसऱ्या वाक्याला संबंध नाही असे वाक्य 5 मिनटं बोलायचे होते. 1 मिनिटाच्या वर कोणी बोललं नाही. पण हे बोलत असताना वक्त्याची भंबेरी आणि श्रोते ते हसून हसून पोट दुखून गेले होते. आणि दुसरी गोष्ट, एक नाटक बसवलं होतं, त्रिकोणाची 4थी बाजू. आम्हाला आश्चर्य वाटलं की त्रिकोणाला 3च बाजू असतात, आता ही 4थी बाजू कुठून आली. तो विनोदाचा प्रसंग झाला होता. त्याच्यामध्ये सगळ्यात नाटकात आम्ही भाग घेतला होता. आणि दुःखाचा प्रसंग असा होता की आमचे जे सोडून गेलेले मित्र होते, तर त्याच्याबद्दल खूप दुःख वाटतं. वैजनाथ स्वामी आहे, सोनवणे आहे, आणि आमचा दीड झाल्यानंतर काही दिवसातच त्यांचा थोडं दुर्घटना झाली होती, त्यामुळं त्यांचं दुःख आहे. आणि निरोप समारंभामध्ये जाताना तर आम्हाला खूप दुःख वाटलं की 2 वर्ष आम्ही या कॉलेजमध्ये राहिलो, एकत्र राहिलो, अनेक अडचणीला मात करून कॉलेज 2 वर्ष पूर्ण केलो. त्यावेळेस प्रत्येक जणाची आर्थिक परिस्थिती काही उत्तम नव्हती, परंतु सगळ्यांनी सहकार्य करून एक वेगवेगळे पाठ घेणं, मदत करणं, अनेक उपक्रमात मदत करणं, असं करून 2 वर्ष असंच आनंदात गेले आमचे. परंतु जायचा प्रसंग जसं काही आम्हाला माहेरून सासरी चाललो असं वाटत होतं आणि सगळ्याच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. एवढं मात्र आम्हाला निश्चित सांगावं लागेल की ते 2 वर्ष म्हणजे आम्हाला सुवर्ण काळ होता आमच्या जीवनातला. तुमच्या मुख्याध्यापकांबद्दल काय सांगू इच्छिता? म्हणजे त्यांनी रागीट स्वभाव होता की त्यांचा म्हणजे चांगले होते, त्यांच्याबद्दल थोडेसे 2 शब्द आपण काय सांगू इच्छिता? आमचे मुख्याध्यापक म्हणजे अधीक्षक पुरुचकर नावाचे सर होते. ते नारळासारखे होते, वरून कठीण होते, परंतु आतून मधलं घर आणि गोड पाणी होतं. कोणत्या विद्यार्थ्याला काही संकट असेल तर बिलकुल त्यांना ते मदत करायचे. आर्थिक मदत होते, भावनिक मदत होती, पाठवून हात फिरवायचे. परंतु अभ्यासाच्या वेळेस अभ्यास काही वर्तणूक थोडी वेगळी दिसली की कडक शिक्षा करायचे. ते म्हणायचे माझा जवळचा दूरचा कोणीच नाही. शिक्षा म्हणजे शिक्षा. अनेक ज्यावेळेस लाड करायचं तेवढं ते लाड करायचे, मदत करायचे. खूप जीव आमचा लावला. तसंच निळेकर मॅडम होत्या, त्यांनीसुद्धा आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं. त्यांच्यामुळंच आम्ही आज जगलो, नोकरी लागले आणि आज आमचं त्याच्यावरच उदाहरण आहे. त्यांचे सगळ्याचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत आजही. आता आपण या ठिकाणी पाहिलं की त्यांनी अतिशय मोलाचा असा या पिढीला त्यांनी संदेश दिलेला आहे. आणि तुमच्या भागातील अशाच बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा नांदेड प्राईम न्यूज.